ओळखा बघू माझं वय किती हा प्रश्न आला तर 100% ती रास वृषभ रास आहे म्हणून ओळखा. या वृषभ राशीच्या बायका फार रोमॅन्टिक असतात आणि वृषभ राशी विशेषतः महिलांना लाभणारी रास आहे आणि यांचा नवरा सुद्धा वृषभ राशीचा रोमॅन्टिक असाल तर हा लैला मजनू आणि ते सगळं प्रेम प्रकरण. पण यांना जर ऑपोजिट नवरा मिळाला तर फार एक त्या वृषभ राशीच्या मुलीचा नवरा मेष रासवाला तापट. ती दोघं हनीमूनला गेली होती महाबळेश्वरला आणि मग ह्यानं 2 आईस्क्रीम घेतली. ही रोमॅन्टिक. ही म्हटली काय हो आपण एक आईस्क्रीम दोघात खायचं. तो तापट म्हटलं हं आणि काढ आमचे आबरू म्हणजे लोकांना काय वाटणार यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून दोघात ते खायलात. ही अशी रास आहे. नटणं लाजणं मुरडणं हे वृषभ राशीचं वैशिष्ट्य आहे. मेकअप ह्यांना करायला फार आवडतो. 60 वर्षातली स्त्री सुद्धा 16 वर्षाच्या मुलीला लाजवेल असा मेकअप करेल. ते कोरोनामध्ये लॉकडाऊन होतं 2 महिने सगळं चॉकअप होतं की नाही त्यावेळी यांचं फार अवघड झालं. त्या एका वृषभ राशीची बाई छान मेकअप करायची बाहेर कुठे जाणार. मग ते पोलीस फिरत होते बाहेरचे कोण पाहुणे वगैरे आलेत काय साथ खूप पसरली होती. हिला बघून म्हटले पाहुणी कोण आल्या आणि घरच्यांना म्हणले पाहुणे आल्या आणि आम्हाला पोलीस स्टेशनला कळवलं नाही बसा गाडीत. घरची बी म्हणली नाही 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 पाहुणीच आहे घेऊन जावा. 8 दिवसांनी परत आली. ही अशी रोमॅन्टिक रास आणि वैल फार लपवत होतो वृषभ राशीच्या बायका. ते लसीकरणाला गेली होती नवरा बायको. मग तुम्हाला माहिती आहे लस कोरोनाची दिवसभर थांबायला लागायचं. मग डॉक्टर आले. डॉक्टर काय म्हणले ज्यांचं वय जास्त आहे वयोवृद्ध कोण असतील तर ते पुढे थांबा आणि यंग जनरेशन जरा कृपया मागे थांबा. तसं म्हणल्या ही 60 वर्षाची म्हातारी मागे जाऊन थांबली. हिचा नवरा 62 वर्षाचा गप लस घेतला आणि घराकडे गेलं. हिचा नंबर आला आणि लस संपली उद्या या घराकडे गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत थांबली. डॉक्टर पुन्हा म्हणले पहिला वयोवृद्ध आहेत त्यांना हे द्या आणि यंग जरा मागे थांबा. ही म्हणली मी यंग आहे आणि मागे जाऊन थांबली. ती इथपर्यंत आली आणि लस संपली. 14 दिवस झाले नुसताची हेलपाट मारून मारून पॉझिटिव्ह लागली. अशी वृषभ रास मला खूप आवडते. फार रोमॅन्टिक रास आहे आणि या राशीची वैशिष्ट्य ऐकण्यासाठी माझा एक पात्री कार्यक्रम राशी स्वभावांच्या गोष्टी सादर करते अजित कुमार कोष्टी.